कर्जमाफीसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी प्रहारचे रक्तदान करून आंदोलन। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने अभिवादन करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी व 7/12 कोरा करावा यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आंदोलन केले। बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर व प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते व 7/12 कोरा अशी घोषणा केली होती, परंतु निवडणूक आल्यानंतर शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील सर्व मंत्र्यांचे निवासस्थानी एकाच वेळी आंदोलन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये अनुदान देण्यात यावे, शेतमालाला हमी भाव मिळावा आदी मागण्या मान्य करण्यासाठी कृषी मंत्री कोकाटे यांचे निवासस्थानी आंदोलन करून रक्तदान करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर, जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, दत्तू बोडके, अमजद पठाण, समाधान बागल, संतोष मानकर, नितीन गव्हाणे, विलास कानकट, कमलाकर, शेलार सागर निकाळे, अमोल फरताळे, श्याम गोसावी, संध्या जाधव, प्रकाश चव्हाण, वसंत झांबरे, शहानवाज शेख, कैलास दातीर, कृष्णा जाधव, तुषार जाधव, हरसिंग ठोके आदी उपस्थित होते। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांना मानधन मिळाले पाहिजे, दिव्यांगांना मानधन मिळाले पाहिजे। आपला भिडू प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार दिव्यांग संघटनेचा, अरे कोण म्हणतं देत नाही। आज ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर करण्याचं कारण असं आहे की माननीय बच्चू कडू यांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे, त्या निमित्ताने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्यामागचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी, त्याच्यानंतर हमीभाव व दिव्यांगांना 6,000 पेन्शन। खरं तर ह्या शेतकऱ्याला हमीभाव आणि कर्जमाफीसाठी आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब मागेच बोलले होते, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करेल, मात्र आतापर्यंत असं काही झालेलं नाही। मुख्यमंत्री होऊन पण शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानच पुसलेले आहे। म्हणून हा सगळा प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।